हॅलो फ्रेंड्स, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण बघा इथं पेपर पॅटर्न आपण इथं रेडी करून घेतलेला आहे. याचा कटिंगचा व्हिडिओ तुम्हाला चॅनलवरती बघायला भेटेल. आणि इथं बघू शकता 10 इंचाची बाहीसुद्धा इथं कटिंग केलेली आहे. तर कटोरी ब्लाऊजवरनं माप घेऊन वाढवलेली आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला ब्लाऊजची कटिंग करायला सोपं जाईल. तर हे जे आपण पॅटर्न तयार केलेले आहे, तर ते अस्तरवरती ठेवून आपल्याला ब्लाऊजची कटिंग कशी करायची आहे, जेणेकरून कटोरी जी आहे तर ती घातल्यावरती चपटी होणार नाही आणि ब्लाऊजचे शोल्डर उतरणार नाही. तर चला इथं व्हिडिओ स्टार्ट करूया आपण. आता इथं बघा 10 इंचाची बाही आहे, त्यासाठी इथं मी 1 मीटर अस्तरचं कापड घेतलेलं आहे. आता बघा नेहमीप्रमाणे आपण बंद बाजूकडून अस्तर आपल्या साईडला ठेवायचं आहे आणि त्या साईडला ओपन बाजू आहे. तर सर्वात पहिले आपण बघा इथं बंद बाजूकडून पाठीमागचा जो पार्ट आहे तर तो इथं ठेवणार आहोत. तर पहा इथं या पद्धतीने मी व्यवस्थित असं ठेवून घेतलेलं आहे. आणि जसं आहे तसं इथं आपल्याला आखायचं आहे. एक्स्ट्राची मार्जिन वगैरे आपण कटिंग करतानाच घेतलेली आहे. तर या गोष्टी लक्षात ठेवायची आहे बघा. आता इथं बघा व्यवस्थित असं मी पॅटर्न आहे ते ठेवून घेतलेला आहे. पाठीमागचा जो पार्ट आहे तर तो व्यवस्थित पकडायचा आहे आणि व्यवस्थित ठेवायचा आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला बघा इथं एकदम कोपऱ्याला म्हणजे पॅटर्न आहे ते त्याला लागूनच आपल्याला खडूने मार्किंग करायची आहे. जेणेकरून कुठलीही आपली शिलाई मार्जिन तिथं वाढणार नाही, याची काळजी घेत आपल्याला पॅटर्न आहे ते या पद्धतीने बघा आखून घ्यायचे आहे. तर जसं मी तुम्हाला दाखवते आहे सेम त्याच पद्धतीने तुम्हीसुद्धा पॅटर्न आहे ते अस्तरवरती ठेवायचे आहे. आता इथं बघा पाठीमागचा जो पार्ट आहे तर तो इथं आखून घेतलेला आहे आपण. आता इथं बघा जो आपला इथं साईड पार्ट आहे तर तो सुद्धा इथं आखून घेणार आहोत आपण. तर बघू शकता इथं या पद्धतीने आपण असं या पद्धतीने तिरकस जर ठेवलं तर साईड पार्टला तर शोल्डर उतरण्याचे चान्सेस असतात. तर त्यासाठी बघा व्यवस्थित असं सरळ बाजूकडूनच आपल्याला हा जो पार्ट आहे तर तो ठेवायचा असतो, म्हणजे शोल्डर उतरत नाही. आता इथं बघा या साईडला बंद बाजूकडून जो पार्ट आहे तिथे पट्टी दिसते तुम्हाला, तर ती आपण हुक पट्टीसाठी यूज करू शकतो. तर त्यासाठी इथं बघा मी या पद्धतीने पॅटर्न आहे ते ठेवलेला आहे. तर सर्वात पहिले जसं आहे तसं इथं आखून घ्यायचं आहे. कटिंगचा व्हिडिओ आहे तर तुम्ही तो नक्की बघा, म्हणजे तुम्हाला ब्लाऊजची कटिंग एकदम सोप्या पद्धतीमध्ये जमेल आणि खूप साऱ्या टिप्ससुद्धा सांगितलेले आहे. आता इथं बघा जसं आहे तसं आखून घ्यायचं आहे सर्वात पहिले. जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आहे सेम त्याच पद्धतीने. तर या ब्लाऊजचा तुम्हाला जर कटिंगचा व्हिडिओ पाहायचा असेल, म्हणजे स्टिचिंगचा व्हिडिओ पाहायचा असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन मी. तर पहा आता जसं आहे तसं इथं मी आखून घेते. तर इथं बघा आपण पाठीमागचा पार्ट आणि साईड पार्ट आहे त्याला आखून घेतलेला आहे. खडूने मार्किंग करून घेतलेली आहे. आता कटिंग करताना आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की आपण जे पार्ट आहे तर तो याच पद्धतीने ठेवून आपल्याला कटिंग करायचं आहे, म्हणजे शोल्डर उतरणार नाही. तर हे लक्षात ठेवायचं. आता सर्वात पहिले दोघं पार्ट आहे त्यांना आपण कटिंग करून घेऊया. तर जसं मार्किंग इथं खडूची मार्किंग तुम्हाला दिसत असेल त्याच्यावरती मी इथं कटिंग करते. तर या पद्धतीने बघा व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आहे. तर पहा इथं. तर खूप सुंदर असा हा ब्लाऊज आहे. वटपौर्णिमेसाठी शिवायला दिलेला आहे कस्टमरने. तर 34 साईजचा हा ब्लाऊज आहे. तर पहा आता या पद्धतीने आपण पाठीमागचे पार्ट आहे तर कट करून घेतलेला आहे. साईड पार्टसुद्धा याच पद्धतीने कटिंग करायचं आहे. आता ही जी पट्टी निघाली आहे आपण ती हुकपट्टीसाठी वापरू शकतो किंवा कमरपट्टीसाठी आपण ती पट्टीचा वापर करू शकतो. तर अशा पद्धतीने पॅटर्न ठेवायचे आहे आणि व्यवस्थित असं सावकाशपणे कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा आपण जेवढं ब्लाऊज कटिंग करताना आपण पेपर पॅटर्न तयार करताना जेवढी काळजी घेतो, तेवढं ब्लाऊज कटिंग करतानासुद्धा आपल्याला छोट्या-छोट्या गोष्टी ज्या असतात त्या लक्षात ठेवून ब्लाऊजची कटिंग करावी लागते. म्हणजे आपला ब्लाऊज आहे तो परफेक्ट येतो, बिघडत नाही. आता इथे बघा दोघं पार्ट आपण कटिंग करून घेतले. तर सर्वात पहिले इथे आपण बाहीची कटिंग करून घेऊया, म्हणजे पुढचे पार्ट आपले कटिंग करायला सोपं जाईल आपल्याला. तर अस्तरचा कापड बघा खालीवर होता, तर त्याला मी व्यवस्थित असं ठेवलेलं आहे. आता त्याच्यावरती आपल्याला इथं काय करायचं आहे, जी बाहीची कटिंग केलेली आहे तर ती इथं ठेवायची आहे. आता बाहीची कटिंग बघा मी डायरेक्ट कापडावरती करत असते, पण कटोरी ब्लाऊजचं म्हणजे संपूर्ण पेपर पॅटर्न तयार करताना मी बाहीची कटिंगसुद्धा दाखवलेली आहे आणि खूप सोपी पद्धत आहे बाहीची कटिंग, म्हणजे बाही जोडताना कमी पडत नाही किंवा अ, लावताना म्हणजे जेव्हा आपण ब्लाऊजसोबत जोडतो तर तेव्हा ती कमी पडत नाही. तर अशा पद्धतीने बघा आता बाहीसुद्धा मी व्यवस्थित अशी मार्किंग करून घेते आणि कटिंग करून घेऊया आपण. तर बघा इथं मार्किंग करून झालेली आहे. आता आपण कटिंग करून घेऊया.
तर जेवढी मार्किंग आहे तेवढं इथं कटिंग करायचं. आता एका ताईची कमेंट आलेली होती की बाही जोडताना बाही जी आहे ती लांब होते, म्हणजे त्याची लांबी वाढते. तर बघा इथं शिलाई मार्जिन तुम्ही जेवढी घेतली असेल तेवढं तुम्ही बघा खालच्या साईडला अस्तर जोडताना निम्मे घ्यायचं आहे आणि वरती आपण जेव्हा ब्लाऊजसोबत जोडतो तर तेव्हा निम्मे घ्यायचं आहे, म्हणजे बाहीची लांबी वाढत नाही. बाही तुम्हाला जेवढी हवी आहे तेवढी ती येत असते. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. तर बघा इथे बाहीची कटिंगसुद्धा झालेली आहे परफेक्ट अशी. तर आता आपण बघा पुढच्या भागाची कटिंग करूया. आता इथे बघा मी जो आपला क्रॉसपट्टीचा पार्ट आहे तर तो इथे ठेवणार आहे. तर त्यासाठी अस्तर आहे ते मी व्यवस्थित ठेवून घेतलेलं आहे. तर शक्यतो बघा मी ब्लाऊज कटिंग करताना पहिले जे पुढचे पार्ट आहे तर ते मी पेपर पॅटर्न त्याची सर्व साईजचे कटिंग करून ठेवलेले आहे, म्हणजे रेडी करून ठेवलेले आहे. कोणताही साईज असो मग मी डायरेक्ट ठेवते आणि कटिंग करून घेते. ब्लाऊजची उंची कमी जास्त वाढवायची असते तेवढं मी पॅटर्नवरनं वाढवून घेत असते. आता डायरेक्ट जर कापडावरती मग आपली क्रॉसपट्टी, बाही, तर क्रॉसपट्टी आणि बाही आपण आणि पाठीमागचा पार्ट, तर हे तिघं पार्ट मी डायरेक्ट कापडावरती कटिंग करत असते. आता इथं बघा आपण कटोरी ठेवणार आहोत. तर तुम्हाला बघा कटोरी कशी ठेवायची ते पाहूया. तर सर्वात पहिले बघा कापड कसं चेक करायचं. आता बघा हा जर असा ओढला कापड तर हा सरळ धाग्यात आहे. तर तसा आपल्याला न ठेवता कटोरी बघा असा जर ओढला तिरकस तर तो आपला तिरकस धाग्यामध्ये आहे कटोरी. आता हा जो पार्ट आहे तिथं आपण हुकपट्टी लावत असतो. तर हा पार्ट आहे तर तो त्याला या पद्धतीने ठेवायचा बघा. जर तुम्ही माझ्या पद्धतीने पेपर पॅटर्न तयार केलं असेल तर तुम्ही या पद्धतीने पॅटर्न आहे तो ठेवायचा आहे. म्हणजे कटोरी जी आहे तर ती तिरकस धाग्यामध्ये येईल आणि जेव्हा ब्लाऊज घालणार तेव्हा ती चपटी बसणार नाही, एकदम परफेक्ट अशी बसते आणि घातल्यावरती ती ओढली जाते. म्हणजे परफेक्ट असं आपलं माप आहे ते कटोरीचं येत असतं. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. तिरकस धाग्यामध्ये कटोरी कटिंग करायची आणि जसं आहे तसं इथं कटिंग करून घ्यायचं आहे. तर कटोरी ब्लाऊजवरनं माप घेऊन मी तयार केलेली आहे आणि साईड पार्टपेक्षा किती इंच आपल्याला एक्स्ट्रा पाहिजे ते सुद्धा मी डिटेलमध्ये त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर तुम्ही आवर्जून या ब्लाऊजचा कटिंगचा व्हिडिओसुद्धा नक्की बघा. तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी देऊन देईल. तर इथं बघा ब्लाऊज पीसचा कापड घेतलेला आहे आणि काठ जे आहे ते एका साईडला दिलेले आहे बघा. तर त्यासाठी मी काठ आहे ते या साईडला ठेवून घेतलेले आहे. आता काठाची बाजू आहे त्या साईडला आपल्याला बाहीची कटिंग ठेवायची आहे. तर बघा इथं मी बाही ठेवून घेतलेली आहे. तर तुम्हाला दिसत असेल तर व्यवस्थित असं मी या ब्लाऊजला इथं बाही ठेवून घेते. तर बघा हा जो ब्लाऊज आहे तर त्या ताईंना बघा सिंपल असे ब्लाऊज घालायला आवडतात. म्हणजे जास्त ब्लाऊजला डिझाईन पण आवडत नाही आणि दोरी तर अजिबात लावत नाही त्या ब्लाऊजला. तर काठाला आपल्याला काठ आहे त्याच ठिकाणी बाही येणार आहे आपली, म्हणजे बाहीला काठ येणार आहेत आणि सिंपल असा हा गोलगडा किंवा पानगड्याचा हा ब्लाऊज असतो. फक्त लेस लावून त्यांना ब्लाऊज रेडी करून देते मी आणि सिंपल असा हा ब्लाऊज राहतो. मग दोरी वगैरे त्यांना आवडत नाही तर त्यासाठी मी दोरी लावत नाही आणि ह्या कस्टमर जे आहेत तर त्या रेग्युलरचे आहे, म्हणजे प्रत्येक वेळेस माझ्याकडे ब्लाऊज शिवत असतात. तर आता बघा बंद बाजूकडून आपल्याला इथं पाठीमागचा जो पार्ट आहे तर तो ठेवायचा आहे व्यवस्थित असा आणि अर्धा इंचाची मार्जिन सोडून किंवा पाव इंच तुमचं कापड जेवढा असेल तेवढं तुम्ही ॲडजस्ट करून इथं कटिंग करायची आहे, म्हणजे अस्तर जोडताना कुठलीही अडचण येत नाही. तर त्यासाठी आता इथं बघा पाठीमागचा पार्ट आपण कटिंग केला. तर जसं आपण अस्तरवरती पॅटर्न कटिंग केलं सेम त्याच पद्धतीने बघा त्या ठिकाणी मी हा जो आपल्या साईड पार्ट आहे तर तो ठेवलेला आहे आणि तो सुद्धा सरळ धाग्यात ठेवलेला आहे, बघू शकता तुम्ही. तर या पद्धतीने बघा अर्धा इंचाची मार्जिन सोडून मी सर्व पार्ट इथं कटिंग करून घेते. आता साईड पार्ट झाला आणि पाठीमागचा पार्ट, बाही तिघं कटिंग झाले. आता आपलं इथं क्रॉसपट्टी आणि कटोरीची कटिंग बाकी आहे. तर कटोरी बघा इथं मी जशी आपण कापडावरती कटिंग केली अस्तरवरती सेम त्याच पद्धतीने इथं सुद्धा ठेवायची आहे. तर पहा इथं जसं मी ठेवलेली होती तशीच ठेवलेली आहे. तुम्हीसुद्धा तशी ठेवा, म्हणजे घालताना ब्लाऊज आहे तो परफेक्ट येतो आणि कटोरीची जी आहे तर ती चपटी बसत नाही. आता इथे बघा कटोरीसुद्धा आपण इथं कटिंग करून घेऊया आता. तर अस्तरला या पद्धतीने फिरून घेते, म्हणजे आपल्याला इथं क्रॉसपट्टीची कटिंग करायला सोपं जाईल. तर हे बघा या पद्धतीने क्रॉसपट्टीसुद्धा वाढीव घेतलेली आहे मी. तर अजून एकदा सांगते, या ब्लाऊजच्या कटिंगच्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तिथे जाऊन तुम्ही कटिंगचा व्हिडिओ पाहू शकता. फ्रेंड्स, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा मला नक्की कळवा. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद.